नवी मुंबई पोलिसांसमोर अमित ठाकरे हजर राहणार आहेत। मी हजर राहणार आहे असं सांगूनही पोलीस घरी आले असं अमित ठाकरे यांनी म्हटलंय। तर अमित घराबाहेर पोलिसांना माहित नव्हतं घरी पोलीस आलेले आहेत असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। शिवरायांच्या पुतळ्याच्या उद्घाटन प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रसंगी जेव्हा पोलीस नोटीस देण्यासाठी घरी पोहोचलेले होते तेव्हा ही नोटीस घेण्यास त्यांनी नकार दिला आणि मी स्वतः नवी मुंबई पोलिसांसमोर हजर राहीन असं त्यांनी सांगितलं। तर मी हजर राहणार असं सांगून सुद्धा पोलीस घरी आले असं अमित ठाकरेंचं म्हणणं आहे। अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे आता आक्रमक झाली आहे। त्यावरून मनसेचे प्रवक्ते गजानन काळेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे। अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर आता मनसे सुद्धा आक्रमक झाली आहे। मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलेली आहे। काय ती तत्परता वारे महाराष्ट्र सरकार असं गजानन काळे म्हणत आहेत। आणि अमित ठाकरे यांच्यावर जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा सुद्धा गजानन काळेंनी सरकारवर टीका केली होती, इशारा दिलेला होता। आणि आता सुद्धा जेव्हा नवी मुंबई पोलीस हे नोटीस देण्यासाठी अमित ठाकरे यांच्या घरी दाखल झाले त्या प्रकारानंतर सुद्धा आता गजानन काळे हे सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहेत। अमित ठाकरे यांच्यासह इतर 70 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेत। गजानन काळेंनी काय म्हटले पाहूयात। काय ती तत्परता वारे महाराष्ट्र सरकार। नवी मुंबई नेरूळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं गेली 4 महिने धुळकात असलेलं स्मारक खुलं केलं म्हणून अमितजी ठाकरे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल होतो आणि 2 दिवसात त्यांना नोटीस पाठवली जाते। मात्र दादर येथे हायकोर्टाची बंदी हुकूम मोडून जैन समाजाने कबूतरखाना खुला केला। अद्याप ना त्यांच्यावरती गुन्हा ना नोटीस। या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुराचे ढळढळीत जमीन घोटाळ्याचे पुरावे समोर असताना ना अद्याप त्याच्यावरती गुन्हा ना अद्याप त्याच्यावरती नोटीस। संजय शिरसाट सिडको 4000 कोटीच्या भ्रष्टाचाराचे पुरावे बिवलकर कुटुंबाच्या संदर्भातले ना अद्याप त्यांच्यावर गुन्हा ना अद्याप नोटीस। शिक्षण संस्थेसाठी 200 कोटीचा भूखंड 3 कोटीत घेणारे मंत्री प्रताप सरनाईक ना अद्याप त्यांच्यावर गुन्हा ना नोटीस।